नमस्कार मित्रांनो, लग्नगाठ भाग 8. मी तुला या नात्यामधून खूप पूर्वीच दूर केलं असतं, पण घटस्फोट घेण्यासाठी आम्हाला किमान 6 महिने आमच्या दोघांना एकत्र राहावं लागलं आणि आमच्या लग्नाला किमान 6 महिने पूर्ण व्हायला अजून किमान 20 दिवस बाकी आहेत. त्यामुळे अजून तू 20 दिवस थांब. मग तू तुझ्या वाटेवर आणि मी माझ्या वाटेवर. प्रणिता सूरजला म्हणते. प्लीज सूरज, माझ्यावर विश्वास ठेवा. सूरज आता मनात तिरकस नजरेने हसला आणि म्हणाला, आता तुझ्यावर विश्वास मी कदापि ठेवणार नाही. कारण तुला विश्वास या शब्दाचा अर्थच समजलेला नाही. सूरज म्हणाला, विश्वास हा शब्द खूपच मोठा आहे आणि लग्नासारख्या पवित्र नात्याचा तू तर एक प्रकारे खेळच मांडला आहेस. प्रणिता आता गप्प बसलेली होती आणि एकटक नजरेने खाली पाहत होती. प्रणिता आता सूरजला म्हणाली, सूरज, आय एम सॉरी. त्यावर सूरज म्हणाला, मी तुला माफ करू? सूरज आता प्रणिताला म्हणाला, जर तुझ्या जागी दुसरं कोणी असतं तर मी सुद्धा त्याला हीच शिक्षा दिली असते. आता प्रणिता सूरजला म्हणाली, कुणी काय करेल याचा मला विश्वास नाही. जे काही घडलेले आहे त्याला मीच जबाबदार आहे, असं तुला वाटत आहे का सूरज? काव्याला गर्भपात करायला सांगितलं. तिचा अपघातही फक्त माझ्यामुळेच झाला आणि तिच्यासोबत जे काही घडलं त्याचं कारणसुद्धा मीच आहे. आता सूरज प्रणिताला म्हणाला, तुला एवढं सगळं माहीत असूनही तू गप्प का होतीस? म्हणजे तुला माझ्याविषयी कुणीबी काहीही सांगेल आणि तू त्या गोष्टीवर विश्वास ठेवशील? तर मित्रांनो, पुढील भाग पाहण्यासाठी आपलं चॅनेल सबस्क्राईब करून घ्या.